हॅलो हॅलो नमस्कार मैत्रिणीनो. आज मी तुम्हाला कांदा आणि टोमॅटोची चटणी दाखवणार आहे. तर चला आपण बघूया. गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी एक छोटासा टोमॅटो घेतलेला आहे. छोटासा मी टोमॅटो घेतलेला आहे. चण्याची डाळ आहे थोडीशी आणि कांदा आहे, लसूण आहे. याच्यामध्ये हा बघा 5-6 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत त्याच्या सोलून, आणि छोटासा आल्याचा तुकडा मी असा हा कापून घेतलेला आहे आलं. तर आता मी त्याच्यामध्ये तळून घेते हे. तुम्ही याच्यामध्ये उडदाची डाळ पाहिजे असेल तर उडदाची डाळ पण टाकू शकतात. मी थोडंसं आता मऊ होईपर्यंत तळून घेते. तर मी असं हे व्यवस्थित अगदी खरपूस तळून घेतलेलं आहे. तर गॅस बंद करते आणि गार झाला नाही तर मिक्सरला मी हे वाटणार आहे आणि मग नंतर फोडणी देणार, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आता हे थोडंसं गार होईपर्यंत मी ठेवून देते. चला, हे थोडं गार झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढूया आणि याचे मिक्सरला आपण त्याचं वाटण करून घेऊया. सगळं काढून घेते मी सगळं काढलेलं आहे. काढून घेतलेलं आहे सगळं. आता मी हे वाटून घेते. आता याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकते, थोडंसं चवीनुसार मीठ टाकते. मी थोडीशी मिरची पावडर टाकते, तिखट जसं पाहिजे तसं. आणि पाणी टाकून मी हे मिक्सरला आता वाटून घेते. जेवढं तुम्हाला हवं तसे तुम्ही पाणी घाला त्याच्यामध्ये. हे बघा, मी एवढं पाणी घातलेलं आहे आणि आता मी मिक्सरला वाटते. हे बघा, मस्तपैकी वाटण झालेलं आहे आपलं. आपल्याला जेवढं पातळ हवं तेवढं पातळ झालेलं आहे वाटण ते. आता ह्याच कढईमध्ये मी त्याला फोडणी पण देते. गॅस लावते. त्याच्यामध्ये तेल टाकते. तेल एकदम कडक गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला. एकदम कडक तडका द्यायचा आहे त्याला व्यवस्थित. त्यामुळे तेल जरा जास्ती गरम करायचं आहे. त्याला आता हा कढीपत्त्याचा आपण तडका देऊया. कढीपत्ता आणि राई. हे बघा, कढीपत्ता घेतले. राई पण एकदम तडतडून द्यायची आहे बाई, एकदम छान. राई तडतडते बघा. पूर्ण राई तडतडल्यावरती आपण त्याच्यामध्ये हे आपलं मिश्रण जे केलेलं आहे चटणीचं ते टाकायचं आहे. हे बघा, छान राई तडतडली. आता मी हे टाकून घेते त्याच्यामध्ये.
त्याच्यामध्ये मी वरून कोथिंबीर टाकते. बघा त्याला उकळी आलेली आहे. आता मी थोडीशी वरून अशी कोथिंबीर टाकते. छान बघा किती मस्त चटणी झालेली आहे आपली. तर अशी तुम्ही पण बनवा. ही भाकरी, चपाती, ब्रेड कशा पण बरोबर खाऊ शकता तुम्ही. इडली, डोसा. तर अशी ही चटणी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ती. तर इथेच मी माझा व्हिडिओ थांबवते. तर चला मैत्रिणींनो, बाय, धन्यवाद.